माय यूट्यूब फॅमिली. तर स्वागत आहे सर्वांचं माझ्या डेली ब्लॉगमध्ये. तर कसे आहे तुम्ही? गुड मॉर्निंग सर्वांना. झाला का चहा पाणी? तर चला ना, आज आपण बघणार आहोत कारल्याची भाजी सोप्या पद्धतीने कसं करायचं. तर बिलकुल कडू वगैरे काय होत नाही आहे. मी हे बघा आता कापून घेतले आहेत कारले. घेतले ना, असे थोडेसे अर्धे कट करून त्याचे लांब लांब थोडंसं हे काय म्हणतात त्याला फोडी केलेली आहे. आणि कोणी कोणी असं गोल गोल चकत्या पण करते. कसं पण आपण घ्यायचं कापून, थोडंसं बारीक घ्यायचं, जाड जाड नाही ठेवायचं जास्त. तर मग आता आपण याला काय करायचं माहिती का, भाजून घ्यायचं. भाजल्यावर काय होते, ह्याचं पाणी आटल्या जाते. त्याचं जे पाणी म्हणजे ते कडसरपणा असते ना, ते आटल्या जाते. कोणी कोणी काय करतात, रात्रीच कापतात आणि ह्याला कुठंतरी त्या कापडामध्ये नमक टाकून बांधून ठेवायचं, हे असं करतात. पण तसं नाही करायचं. जसं करू वाटलं तसं. पण त्याच्यापेक्षा मला तर ही सोपी आयडिया वाटते बाबा. जे आत्ता आपण बनवत आहोत का, तीच आयडिया छान वाटते. कारण की हे ना असं भाजल्यामुळं काय होते, तर ते त्याचं कडसर पाणी ना निघून जाते. पदार्थ त्याचं ते कडू असते. तर छानपैकी घ्यायचं, भाजून घ्यायचं याला. भाजल्यानंतर मग पुन्हा धुवून घ्यायचं, किंवा अगोदर पण धुवू शकता तुम्ही. कापल्यानंतर धुवून घेऊ शकता. कापण्याच्या अगोदर पण धुवून घेतोच ना आपण, असं बी. पण हे पाणी म्हणजे कडूपणा निघण्यासाठी छान भाजू द्यायचं. भारी शिजून गेलं नाही पाहिजे बरं का, साधं. आणि याच्यामध्ये एक टमाटर टाकायला अजिबात विसरायचं नाही. हे बघा, मी टमाटर घेतला आहे. तर येते का आपण तोपर्यंत, आहे ना, भाजते तोपर्यंत आपलं हे बघा भाजायला टाकले आहे मी. आता याच्यावर भाजत आहे. तर कारले तर पण ना आता टमाटर कापून घेऊया. एक टमाटर खूप झालं, खूप नाही जास्त टाकायचं, एकच टाकायचं छोटंवालं. म्हणजे जसं भाजी आहे त्या प्रमाणात मी छोटं टाकते. आणि खूप चांगली असते आरोग्यासाठी ही पण भाजी ना. शुगरसाठी तर खूप छान असते कारला, आहे ना, खायचं. मला तर आवडते बाबा. मला ना असंच भाजी आवडतात, कारला, मेथीची भाजी. आणि ते मी काल व्हिडिओ टाकला आहे बघा, मी हडसनच्या भाजीचा काल व्हिडिओ टाकला आहे. तो व्हिडिओ तर नक्की बघा, नक्की सगळ्यांनी. खूप महत्त्वाचा आहे. पण ते आपल्याकडे भाजी नाही भेटत, काय करणार. ही कारला भेटू शकते कुठं आपल्याला सारखं रोज, म्हणजे एनी टाईम. ती भाजी मात्र नाही भेटू शकत. मी काल व्हिडिओ टाकलेला आहे ती भाजी. ती मात्र एकदम गावरान, म्हणजे लई गावरान दिसते का व्यवस्थित. खाली ठेवू मोबाईल, कुठं ठेवू. तर अजून घेऊया. मला घेतलं कापून, त्याला असं परतवून घ्यायचं. छान भाजलं पाहिजे ना, आहे ना. छान भाजलं तरच म्हणजे दोन्हीकडचे अंग भाजून निघलं पाहिजे. छानपैकी मग नंतर छान होते खायला. छान होते. माझ्या आईच्या हाताने पण भाजी छान होते. कारल्याची भाजी कडू नाही होत. मला म्हणतात तुझ्या हाताने कडू होत नाही. असं काय असते काय, कुणाच्या हाताने कडू जास्त करण्याची ती पद्धत असते, है की नाही. मला असं म्हणतात की गावाकडचं बाणाबाई म्हणतात मला, बाई तुझ्या हाताने म्हणे भाजी कडू होत नाही, हाताने भाजी कडू होत नाही म्हणतात की तू भाजी. असं काय नसते राव, तुझ्या हातानं त्याच्या हातानं. माझ्या हातामध्ये काय आहे का दुसरं काही. त्यांना सांगते बाबा असं नाही, असं असते पद्धत, असं करायचं असते, हे की नाही. तर अशा प्रकारे पाणी ना
पाणी आटू द्यायचं. म्हणजे पाणी निघते ना ते आटायला बघा. आता थोडं 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 त्याला गरमी ते वाफ होऊन जाते वरती. वाफ पाण्याची वाफ होते ना, वाफ त्या प्रकारे हे बघा चालली ना वाफ. म्हणजे ते पाण्याची वाफ आहे ह्याच्यामधलं. कडसरपणा असू वा काही बी असू. तोपर्यंत आपण लसूण सोलून घेऊया. तोपर्यंत भाजतात ते. आपलं लसूण सोलून घ्यायचं तोपर्यंत. मला लसणाची फोडणी आवडते कुठल्या पण भाजीला. सहसा मी कांद्याची फोडणी फक्त हिरव्या पालेभाज्या, ती पण मेथीला देत नाही कांद्याची फोडणी, मला नाही आवडत. मग ते रानातल्या ज्या भाज्या असतात ना, रानमाळाच्या नैसर्गिक म्हणजे भाजी उगवतात ना, त्या भाज्याला फक्त कांद्याची फोडणी आवडते मला. बाकीच्यांना मग कांद्याची फोडणी नाही आवडत बाबा. मग लसूण वाटून मस्त याच्यामध्ये अद्रक टाकून वाटून घेऊन ती फोडणी मला आवडते भाज्यांना. छान लागते. शेवटी ज्याची त्याची चव अलग असते म्हणायचं. घ्यायचं मग परतून घेत राहायचं खूप दाट. घेऊया भाजून. तुम्ही पण अशा प्रकारे भाजी करून बघू शकता घरी. वाफ निघाली आता त्याची, कांदे आपलं काय ह्याची. आता काय करायचं, मग खाली घ्यायचं, धुवून घ्यायचं. आणि धुवून घेऊन मस्त हे लसूण अद्रक वाटून घेतलेलं मस्त. नंतर फोडणी टाकायची. फोडणीमध्ये टमाटर फोडणीमध्येच टाकायचं. आणि याला का ना कशाची पण तुम्ही कूट टाकू शकता बरं. कूट टाकावं लागते कारल्याच्या भाजीला. नाही टाकलं तरी चालते, पण टाकलं तर अजून टेस्ट लागते. आता माझ्याकडे जास्त नाही, थोडं आहे माझ्याकडे. भाजायला पाहिजे होतं पण नाही भाजलं मी आता. तरी मी जास्त कूटच वापरत नाही कोणत्या पण भाजीला. जास्त असं म्हणजे जास्त असं कूट नसते कुठल्याच भाजीला माझ्या. थोडं असते. नाही ना जास्त कूट भाजीला आवडत. कूट म्हणजे ते बुकणी काय म्हणतात ते, करळाचं शेंगदाण्याचं हे याचं कूट काय म्हणतात ते, तुम्ही काय म्हणतो त्याला. आम्ही तर कूट म्हणत नाही आमच्याकडे. गावाकडे त्याला बुकणी म्हणतात. करळाची बुकणी आहे का शेंगदाण्याची बुकणी बघा असं बोलतात. आता तुम्हाला कोणाला समजत नाही म्हणून मी म्हणत आहे का बाबा कूट कुटलेलं कूट, वाटलेलं कूट, वाटण. पण लसूण ना कधी पण वाटून थोडं जास्त बारीक नाही करायचा. साधारण लई बारीक नाही वाटून घ्यायचं लसूण. साधारण घ्यायचं. साधारण छान होते, मस्त भारी होते. झालंय बघा, भाजून झाली. आता आपली कारली भाजून झाली बघा. अशा प्रकारे झाले ना. किचकिच पाणी दिसत होतं तेव्हा, आता नाही दिसणार गेले. कोरडे झाले. कोरडे थोडेफार. असं नाही भाजायचं की ते काळे भर पडले पाहिजे, असं एवढंच भाजायचं. आता वाटून लसूण आपला व्हिडिओमध्येच बंद पडू शकतो बरं, कारण